अभंग क्रमांक 10. देवाच्या प्रसादी करा रे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकासी हे दुर्लक्ष उच्चिष्ट, नका मानो वीट ब्रह्मरसी. अवघियापुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छादानी येथे वळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीचा हाते, कामारी सांगते निरुपम. अर्थ: संत सज्जनांच्या उच्चिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्म मार्गातील अधिकारी व्हाल. देवादिकांनाही न मिळणार हे उच्चिष्ट कनिष्ठ मानू नका. सर्वांना पुरून उरेल इतका ज्ञानरस इथे भरला आहे. त्यांचा सेवन करण्याचा अधिकार इथे सर्वांना आहे. जो जो मनुष्य इथे जी जी इच्छा करेल ती पुरवण्याला इच्छाधानी विठ्ठल येथे सर्वांची मनोकामना पूर्ण करीत आहे. या प्रसादाच्या सेवनाने जो आनंद मिळतो तो चिरंतन टिकणारा आहे. त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते. तुकाराम महाराज म्हणतात, हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते, तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा. अभंग क्रमांक 11. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पत्रा सवे चाड, प्रमाण ते फिकी गोड. विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वाव. अर्थ: जगामध्ये अवगुणी लोकांची नेहमी फजिती होत असते. धातूचे भांडे चांगले किंवा वाईट हे पाहण्यापेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पाहावे. विष तांब्याच्या वाटेत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे हे अयोग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे मनातील परमेश्वराविषयीचा शुद्ध भाव महत्त्वाचा आहे, त्याचे सोंग घेऊ नये असे. अभंग क्रमांक 12. हरीच्या जागरणा जाता का रे नये मना, कोठे पाहासील तुटी, आवश्यवेची फुकासाठी. ज्याची तूच गुंती, ते तो मोकली ती अति, तुका म्हणे बरा, लाभ काय तो विचारा. अर्थ: हरीचे नामस्मरण करणे, भक्ती करणे हे तुझ्या मनात का बरे येत नाही? या संसारामध्ये तुझे जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघणार नाही. ज्याच्यासाठी तू आपले आयुष्य व्यर्थ घालवित आहेस ते तुला शेवटपर्यंत साथ देणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात की तू आपल्या जीवनाचे सार्थक कशामध्ये आहे याचा विचार कर.